शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपुरातील 4 महामार्ग जाम. दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार, बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पंजाबच्या धर्तीवर राज्यामध्ये आंदोलन करणार. सरकारनं जागा दिली तिथे जाणार नाही, महामार्गावरच थांबणार. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी झोपण्यासाठी घेतला महामार्गाचा आश्रय. दिवसभर आंदोलनामध्ये सहभागी होऊन थकलेल्या कार्यकर्त्यांची रस्त्यावरच विश्रांती. नागपुरात बच्चू कडूंचे आंदोलक महामार्गावर आल्यामुळे वाहतूक कोंडी. हैदराबाद नागपूर महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम. वाहतूक कोंडी झालेल्या महामार्गावर आंदोलकांचा चक्क डान्स. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील 4 महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, मात्र जनतेला बैठीच धरू नका. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. आंदोलनाला येताना एका आजीनं कडूंच्या मनगटाला साडीची चिंधी बांधली. कर्जमाफी करूनच माघारी या, नाहीतर माझ्या घरात सुद्धा आत्महत्या होऊ शकते. आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी सांगितला किस्सा. बच्चू भाऊंनी सांगितलंय आमदारांना कापा, पण मी सांगतो मंत्र्यांनाही कापा. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं वक्तव्य. मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं. मंत्रिपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते. अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकरांची टीका. पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भात रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा. बढेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी. माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजूनही खेळ संपलेला नाही. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट. धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा. बिल्डरच्या बाजूनं बॅकआउट झाल्यास आता संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख, त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी. धंगेकरांनी अमित शहा आणि कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाही. कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख, तर रवींद्र धंगेकर हे 12 पक्ष फिरून शिवसेनेत आलेत, बन यांची टीका. पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणी आज नाशिकमध्ये जैन समाज रस्त्यावर उतरणार. नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार. मोर्चात मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी होणार असल्याची माहिती. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धंगेकरांना समन्स. धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचं समन्स. धंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा केला होता आरोप. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरेंच्या मतचोरी संदर्भातल्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्र्यांची टीका. रोहित पवारांनी दाखवलेलं ट्रम्प यांचं आधार कार्ड खोटं निघालं. आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा जो आरोप होता त्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. आधार कार्ड खरं की बनावट याची चौकशी करण्याची गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का? त्यापेक्षा संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख प्रकरणामध्ये वेळ खर्च करावा. रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा. सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी. अजित पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार बबनराव शिंदेंचे दोन्ही पुत्र भाजपात पक्षप्रवेश करणार. रणजित शिंदेंसह विक्रमसिंह शिंदे सकाळी 10 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून धक्का, तर नागनाथ आणि सोमेश क्षीरसागर हे आज भाजपात प्रवेश करणार. माजी खासदार हिना गावित यांचीही भाजपात घरवापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश. हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. डॉक्टर हिना गावितांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढणार. नंदुरबारमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र गावित आणि रघुवंशींच्या वादामुळे महायुतीमध्ये एकत्र येणार का या संदर्भात साशंकता. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरेंसह अनेक कार्यकर्ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. शरद पवारांच्या अहिल्यानगरच्या दौऱ्याआधीच पक्षाला धक्का. पवारांचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई काका भाजपात, तर शरद पवार 2 नोव्हेंबरला अहिल्यानगरच्या दौऱ्यावर.
रायगडमध्ये महेंद्र थोरवेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचा धक्का, तर नसरापूरचे उपसरपंच किरण कोळंबे आणि उपतालुका संघटिका करीना कोळंबे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय घडामोडींना वेग. सातारा पालिका निवडणुकांसाठी अनेक इच्छुक, तर नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष काम करणारा उमेदवार असावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचा उल्लेख. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआरही पोलिसांच्या हाती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ आज मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार. यावेळी सपकाळ कुटुंबियांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करून देणार असल्याची माहिती. फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ समोर. वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी. निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यामध्ये जाणार. अंधारेंचं आव्हान, तर अंधारेंनी 2 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोटही दाखवली. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी. तर डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या आहे. एसआयटी स्थापन करा, अन्यथा अंमलात येऊ, लक्ष्मण हाकेंचा इशारा. निलेश गायवळला भारतात आणण्यासाठी आता पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र. तर पुण्यामध्ये बरेच गुन्हे दाखल असल्याचा या पत्रात उल्लेख. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची भावना, तर पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवरही परिणाम होऊ शकतो, अशी ही भावना. मनसेच्या केंद्रीय समितीची 11 वाजता बैठक. शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बैठकीला मनसे नेते, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष उपस्थित राहणार. नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावं वगळा. मनसेचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. तर ही यादी 1 वर्षांपूर्वी दिलेली असताना त्यावर अजून ठोस कारवाई का झाली नाही, मनसेचा पत्रातनं सवाल. ठाण्यामध्ये 1 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाला येण्यासाठी आवाहन करणारे मनसेचे बॅनर झळकले. 1 तारखेला ठाकरे सेना आणि मनसेचा मतदार यादीतील घोळासंदर्भात मुंबईत मोर्चा. मनसेच्या दादर शाखाध्यक्षांकडून मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप. मनसेच्या संतोष साळी यांच्याकडून मतदार यादीतील घोळ, सोशल मीडियावर पोस्ट. आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशन नंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा. मनसेचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, त्यामुळे मनसेसोबत आघाडीचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. ओबीसींचे प्रश्न सुटत असतील तर जरांगेंसोबत एकत्र येऊ. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंसंदर्भात मोठं वक्तव्य. जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्यास पंकजाताईंना ते चालेल का, हाकेंचा सवाल. नंदुरबारमध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल अशी परिस्थिती. काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेतल्यानंतर भाई जगताप यांची प्रतिक्रिया. तर बैठकीतनं इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्याही सूचना. मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईकांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग. शिंदे, प्रताप सरनाईक आणि शेलारांनी अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध दर्शवल्याची सूत्रांची माहिती. नांदेड पाठोपाठ परभणीमध्ये सुद्धा एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दगड मारून फोडली. दगड मारणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तुटपुंजी मदत मिळाल्यानं राग अनावर झाला. दगड मारणाऱ्या शेतकऱ्यांचं स्पष्टीकरण. तर गाड्या फोडायच्या असतील तर सत्ताधाऱ्यांच्या पुढा. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय पैसे मान्य होणार नाहीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर वंचितच्या सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बंजारा शिष्टमंडळाची 31 तारखेला बैठक. 9 दिवस उपोषण केलेले बंजारा आंदोलक. विजय चव्हाणांची माहिती. तर बंजारा समाजातील नेते, महंतांसह इतर जण शिष्टमंडळ घेऊन जाणार. गिरीश महाजनांच्या अध्यक्षतेखाली नाशिक कुंभमेळा समितीची बैठक संपन्न. कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत मंथन. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या कदेर या ग्रामपंचायतीसमोर महिलेचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. महिलेच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. कोल्हापुरात शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनातील प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार. आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या, तर दुसरीकडे प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे महाविद्यालयाच्या मुलांना कार्यक्रमासाठी बोलवावं लागलं. छत्तीसगडमध्ये नक्षलवादी चळवळीला मोठा झटका. सीसी सदस्य रामधेर यांच्यासह 5 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. मोठ्या प्रमाणावर हत्यारं जप्त. नक्षलवाद्यांच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा मार्ग मोकळा.
8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. 18 महिन्यात आयोग आता केंद्राला अहवाल सादर करणार, तर 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार. अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर निर्णय लागू होणार. रायगडच्या रोहामधील अष्टमी बँक लिलाव प्रकरणी लिलाव प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून ठेवीदार आणि भाग भांडवलदार संतप्त. आदेश असताना सुद्धा लिलाव रद्द न केल्यामुळे हा संताप. वाशिमच्या पंचायत समितीसमोर पैसे फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या गोठा बांधकाम अनुदानाच्या फाईल्स अनेक महिन्यांपासून प्रलंबित, मात्र याच फाईल्सना दलालांमार्फत तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा आरोप. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये शेत रस्त्याची दुरावस्था. शेतात जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. सिंधुदुर्गमध्ये INS गुलदारचे देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयामध्ये रूपांतर होणार. यामुळे मोठ्या युद्धनौका आता समुद्राच्या तळाशी जाऊन अनुभवता येणार. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये स्मशानात मृत्यूनंतर सुद्धा मरण यातना. घणसोली सेक्टर 16च्या स्मशानभूमीत बत्ती गुल झाल्यामुळे गोंधळ. चक्क गाडीच्या हेडलाईट लावून अंत्यविधी उरकण्याची नामुष्की. मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यामध्ये किनारी भागांसह रेड अलर्ट जारी. जळगावच्या एरंडोलमधील उतरान या गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन, कापूस, मक्याचं मोठं नुकसान. झाडाला लागलेली संपूर्ण फळं गळून गेल्यामुळे शेतकरी संकटात. तर जळगावच्या अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर कापूसही भिजला. वेचणीला आलेला कापूस भिजल्यामुळे आर्थिक नुकसान. तात्काळ नुकसानीची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. इगतपुरी तालुक्यातल्या तळेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर. पावसानं शेती भुईसपाट, तर शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी. धुळ्यातील शिरपूरमध्ये 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे 1997 शेतकऱ्यांचे 1505 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातनं ही माहिती समोर. जळगावच्या गिरणा पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. गेल्या 4 दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आर्थिक संकट शेतकऱ्यावर ओढवलं. बीडच्या परळी तालुक्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांची चिंता वाढली. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खड्डे आणि अस्वच्छतेमुळे शेतकऱ्यांचे हाल. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे मालाचं नुकसान होत असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या ऊसदरांचं आंदोलन पेटलं. अज्ञात शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र यड्रावकरांच्या कारखान्याची वाहनं पेटवली. ऊसाला प्रतिटन 3751 रुपयांचा भाव देण्याची मागणी. शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण. अग्निशमनचं प्रशिक्षण पूर्ण करून सुद्धा विमानतळ प्राधिकरणामध्ये सामावून न घेतल्यानं ग्रामस्थांचं उपोषण. जळगावच्या पारोळ्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. अनेक गावांना अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीतनं वगळल्यामुळे शेतकरी संतप्त. पंचनामे होऊन सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात धुळ्यातील आर्थे बुद्रुक या गावाला प्रथम आणि चौगाव ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, तर शेलबारी ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. चंद्रपूरमधील वाघ महाराष्ट्रातील इतर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करावे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चंद्रपूरमध्ये गेल्या 9 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू. पुण्याच्या मंचर वनपरिक्षेत्रामध्ये 50 गावांमध्ये 250 ते 300 बिबट्यांचा वावर. भर दिवसा बिबट्यांचा वावर असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नाशकातून आलेला आदिवासी रोजंदारी संघटनांचा मोर्चा ठाण्यात अडवला. तर आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात राजभवनाच्या दिशेनं हा मोर्चा निघाला होता. आता हा मोर्चा ठाण्यात अडवण्यात आला. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये तरुणाची आत्महत्या. मानसिक तणावात आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मृतांच्या नातेवाईकांसमोर पोलीस ठाण्यासमोर या ठिकाणी ठिय्या, तर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. 1ली ते 4थीसाठी एकच शिक्षक असल्यामुळे शिक्षकावर कामाचा ताण. त्यामुळे पदं तात्काळ भरण्याची मागणी. पोलिसांकडून ट्रक चालकाकडे होत असलेल्या अवैध वसुलीच्या विरोधात एका ट्रक चालकानं दंड थोपटले. चालकाकडून ट्रक महामार्गावर आडवा लावून निषेध. पुण्याच्या चाकडमधील नाणेकरवाडीजवळ तरुणाची हत्या केल्याची घटना. सोमवारी मध्यरात्री हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती. पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची शक्यता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू.
छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील कॉल सेंटरवर पोलिसांच्या छापा. तर कॉल सेंटरमधून अमेरिकेसह युरोपियन देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक. या कॉल सेंटरमध्ये 150 ते 200 तरुण काम करत असल्याची माहिती. भिवंडीमध्ये 65 वर्षीय वृद्ध महिलेची अत्याचारानंतर दगडानं ठेचून हत्या. शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना. अधिकचा तपास सुरू. रायगडच्या नागोठणेमध्ये जैन धर्मशाळेत पुजाऱ्याची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पनवेलमध्ये उसने पैसे देत नसल्याच्या वादातनं महिलेची हत्या. पनवेल पोलिसांकडून आरोपी मोहम्मद समीर अन्सारीला या प्रकरणी अटक. बारामती पोलिसांची मोठी कामगिरी. घरफोडी प्रकरणातील 4 आरोपींना भोरमधून अटक. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. बीडच्या परळीतील प्रारूप मतदार यादीवर 725 जणांचा आक्षेप. आक्षेपांवरील सुनावणी दरम्यान मतदारांची गर्दी. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकरांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालयामध्ये ही सुनावणी. कोकणात समुद्राला उधाण. समुद्रात मात्र पर्यटकांची स्टंटबाजी. मालवण आणि वेंगुर्ल्यामध्ये समुद्रात पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडल्यानंतर सुद्धा हे असे प्रकार सुरू.